नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी लक्ष्मण चौधरी सरांचं ई-लाईट एज्युकेशन या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सहर्ष स्वागत करतो। बऱ्याच दिवसापासून आपलं लेक्चर झालेलं नव्हतं, थोडं टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळे आपलं लेक्चर होऊ शकलं नाही। पण आज त्या ठिकाणी प्रीमियर लाईव्ह स्वरूपामध्ये आपण मराठी विषयाचं अतिसंभाव्य भाग 13चं लेक्चर त्या ठिकाणी घेतोय। आजचा आपल्या YouTube चॅनलला त्या ठिकाणी सर्वांनी आवर्जून हे लेक्चर बघा आणि इथून पुढे आता रेग्युलर लेक्चर सुरूच आहे, बरोबर। आता आजच्या लेक्चरमध्ये काही प्रश्नांचं विश्लेषण आपण करून घेतोय। आगामी काळामध्ये येणाऱ्या ज्या सर्व परीक्षा आहेत त्या सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त अशा स्वरूपाचं हे लेक्चर आहे। बघा, आजच्या लेक्चरमध्ये पुढे जाण्याच्या आधी आपली स्पेशल टेटची त्याच्यानंतर त्या ठिकाणी इतर जे काही बॅचेस आहेत ते आपल्या ई-लाईट एज्युकेशन या ॲप्लिकेशनमध्ये उपलब्ध झाल्यात। मित्रांनो, कुठल्याही प्रकारचा विलंब न लावता आत्ताच आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि अतिशय माफक फीमध्ये या सर्व बॅचेस त्या ठिकाणी उपलब्ध आहे, बरोबर। आणि परिपूर्ण महाराष्ट्रातली टीम त्या ठिकाणी तुमच्या सेवेस तत्पर आहे। बघा, आता खालील प्रश्नार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतरण केलेले योग्य विधान कोणते आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे। आता जेव्हा प्रश्नार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतरण केलं जातं किंवा सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट असते की रूपांतरण करणं म्हणजे काय, तर वाक्यामध्ये आलेला जो काही अर्थ असतो तो अर्थ जशा तसा तुम्हाला त्या ठिकाणी ठेवावा लागतो। मूळ अर्थाला कुठल्याही प्रकारची बाधा न आणता जसेच्या तसे त्या ठिकाणी जो अर्थ प्रकट होतो, बरोबर, जो अर्थ प्रकट होतो तर तो अर्थ लक्षात घेऊन त्या ठिकाणी दिलेल्या वाक्याचं रूपांतरण केलं जातं। म्हणजे एक प्रश्नार्थी वाक्य असतं, त्याचं विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतरण करताना फक्त आपल्या भाषेमध्ये लक्षात ठेवा, जास्त त्या ठिकाणी विचार करण्याची गरज नाही, बरोबर। जेवढं परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे तेवढ्या याच्यावरती आपण त्या ठिकाणी चर्चा करूयात। आपल्याला उदाहरण दिलं आहे, तुम्ही मदत केलेली मी कशी विसरू, बरोबर ना। म्हणजे एखादा व्यक्ती आपल्याला मदत करतो तर त्याने केलेली जी काही मदत असते ते आपण कशा पद्धतीने म्हणजे कसं विसरणार, बरोबर। तर आत्ता इथं त्या ठिकाणी तुम्हाला विचारलेला जो काही प्रश्न असतो तर तुम्हाला इकडं जेव्हा तुम्ही विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतरण करतात तेव्हा त्या ठिकाणी फक्त विचारलेल्या प्रश्नाचं तुम्हाला काय द्यायला लागतं, तर फक्त उत्तर द्यायचं असतं। म्हणजे आता पहिला पर्याय आपल्याला दिलेला आहे की तुम्ही मदत केलेली मी विसरणार नाही, हा पहिला पर्याय। तर इकडं पहिलं हेच त्याचं योग्य उत्तर आलेलं असणार आहे, मी विसरणार नाही तुम्ही मदत केलेली। आता इथं उद्गारवाचक चिन्ह कसं येणार, आपल्याला विधानार्थी वाक्य विचारलेलं आहे। विधानार्थी वाक्य म्हणजे काय असतं की ज्या वाक्यरचनेमध्ये साधं विधान केलेलं असतं किंवा वाक्याच्या शेवटी पूर्णविराम आलेला असतो किंवा वाक्याची सुरुवात एखाद्या कर्त्याने झालेली असते, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत। त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट एक असते की ज्या वाक्यरचनेमध्ये स्थलवाचक आणि कालवाचक अशा प्रकारची शब्द जिथं आलेली असतात त्याला विधानार्थी वाक्य असं म्हटलं जातं। म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण ठरतं आहे। आता इथं त्या ठिकाणी ते म्हणजे विधानार्थी वाक्यामध्ये एक सर्वात महत्त्वाची गोष्ट असते की जेव्हा तुम्हाला विधानार्थी वाक्य विचारलेलं असतं तेव्हा एक विधानार्थी वाक्य हे होकारार्थी पण असू शकतं मित्रांनो, आणि तेच विधानार्थी वाक्य ते नकारार्थी सुद्धा असू शकतं, आणि तेच विधानार्थी वाक्य फक्त विधानार्थी सुद्धा असू शकतं। या सर्वांमध्ये नेमका काय फरक आहे, जसजशी प्रश्न येतील तसतशा मी कन्सेप्ट तुमच्या क्लिअर करून देईल, बरोबर। तुम्ही मदत केली मी विसरता येईल का, हे येऊ शकत नव्हतं, हे येऊ शकत नव्हतं, बरोबर। अशा पद्धतीने पहिल्या प्रश्नाचं उत्तर जे काही आहे ते पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे। त्यानंतर नंबर 2चा प्रश्न आहे। बघा, आता प्रश्न विचारलेला आहे खालील वाक्यातील प्रयोग ओळखा। प्रयोगावरती प्रश्न विचारलाय। आता मी नेहमी तुम्हाला सांगत आलेलो आहे की प्रयोग म्हटल्यानंतर ह्या प्रयोगावरती जे 3 प्रकार आपले मुख्य प्रयोगाचे आहेत, सर्वात पहिला कर्तरी, दुसरा जो येतो तो कर्मणी आणि तिसरा जो येतो तो म्हणजे भावे, असे जे 3 प्रकार या ठिकाणी आहे। कर्तरीमध्ये तुम्हाला फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की वाक्यामध्ये आलेला जो कर्ता असतो तो कर्ता नेहमी प्रथमा विभक्तीमध्ये असतो। कोणत्या विभक्तीमध्ये असतो, प्रथमा, त्याला कुठल्याही प्रकारचं प्रत्यय जोडलेलं नसतं, ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। नंबर 2 मध्ये कर्मणी प्रयोगामध्ये फक्त तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की वाक्यामध्ये आलेला जो कर्ता असतो त्या कर्त्याला नेहमी प्रत्यय असते, अशा पद्धतीने ही दुसरी महत्त्वाची गोष्ट त्या ठिकाणी आहे। नेहमी प्रत्यय त्याला जोडलेलं असतं, याला कर्मणी प्रयोग म्हणतात। आणि भावे प्रयोगामध्ये एक गोष्ट तुम्हाला आवर्जून लक्षात ठेवायची आहे की वाक्यामध्ये आलेला कर्ता आणि वाक्यामध्ये आलेलं कर्म या दोघांना काय आलेली असतात, तर या दोघांना प्रत्यय जोडतात। अशा पद्धतीने
हे आपल्याला प्रयोग अशा पद्धतीने ओळखता येतो की कर्तरी काय, कर्मणी काय आणि भावे काय, अशा तिन्ही पद्धतीने प्रयोग आपल्याला त्या ठिकाणी ओळखता येतो. म्हणजे फक्त एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी तुम्हाला उत्तर येऊन जातं. आता प्रश्न विचारला आपल्याला, राघवने पपई खाल्ली. आता खाल्ली म्हटलं तर क्रियापद भूतकाळी आहे, खाणारा कोण आहे तर इकडं राघव आहे, बरोबर. म्हणजे इकडे जर आपण लक्षात घेतलं तर कर्त्याला प्रत्यय जुडलेला आहे, म्हणजे तो कर्तरी तर कसाही येऊ शकत नव्हता. मग आता ने हे प्रत्यय त्याला जुडलेलं आहे, बरोबर ना. म्हणजे खाणारा कोण तर राघव, म्हणजे वाक्य ते कर्त्याला प्रत्यय आहे. नवीन कर्मणी काही येऊ शकत नव्हता, कारण मित्रांनो नवीन कर्मणीमध्ये काय असतं की आलेला जो कर्ता असतो त्या कर्त्याला कडून अशा प्रकारचं अव्यय जोडलेलं असतं, बरोबर. तो नवीन कर्मणीमध्ये समाविष्ट होत असतो. त्याच्यानंतर त्या ठिकाणी ते कर्मणी प्रयोगाचंच उदाहरण येणार आहे, समजलं का. मग तिथं कोणत्या कर्मणी प्रयोगाचं, तर प्रधान कर्तृ कर्मणीचं ते वाक्य तिथे समाविष्ट आहे, बरोबर. समापन कर्मणी म्हटल्यानंतर काय आलं असतं, तर जिथे क्रियापदाचा काय आलेला असतो, शेवट असतो, की जिथे क्रिया संपण्याच्या बेतात असते, बरोबर. किंवा आपल्या भाषेमध्ये लक्षात ठेवायचं झालं तर त्याची शॉर्टकट ट्रिक्स अशा पद्धतीची आहे की जे पंचमी विभक्तीचं प्रत्यय आलेलं असतं, कोणतं विभक्ती, पंचमी, आणि त्याच्यानंतर क्रियापद जे असतं ते समाप्तीच्या बेतात असतं, म्हणजे झाला, झाली आणि त्यानंतर झाले, अशा प्रकारचं क्रियापद ज्या वाक्यरचना शेवटी आलेलं असतं तर ती रचना ही कुणाची असते, समापन कर्मणी प्रयोगाची असते. त्यानंतर पुराण कर्मणी म्हटल्यानंतर आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, जो क्रियापदाचा मूळ धातू असतो त्या क्रियापदाच्या मूळ धातूला त्या ठिकाणी जे अशा प्रकारचं प्रत्यय जुडलेलं असतं त्याला पुराण कर्मणी असं म्हटलं जातं. हा प्रयोगाचा प्रकार संस्कृतमध्ये, म्हणजे जुनं जे काही संस्कृत रचना होती त्याच्यामध्ये खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये वापरला जात होता, बरोबर. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 आहे. त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 2च का, कारण की ते प्रधान कर्तृ कर्मणीमध्ये समाविष्ट आहे. प्रधान कर्तृ कर्मणी का, कारण की त्या ठिकाणी वाक्यामध्ये आलेला जो कर्ता आहे, कर्मणी प्रयोगाचं उदाहरण जरी असलं तरी वाक्यामध्ये आलेला जो काही कर्ता आहे तो कर्ता मुख्य भूमिका पार पाडतो आहे, की कर्त्याला प्रत्यय आहे, समजलं का. इथं क्रियापद जे काही बदलणार आहे तर क्रियापद हे त्या ठिकाणी कर्मानुसारच बदलणार आहे, तिथे कुठेही त्या ठिकाणी शंका नाही, समजलं का. म्हणजे राघवने पपई खाल्ली असं म्हणण्यापेक्षा राघवने आंबा खाल्ला, लगेच क्रियापदानुसार क्रियापद म्हणजे कर्मानुसार क्रियापद बदलणार आहे, अलग लक्षात. म्हणून मित्रांनो पर्याय क्रमांक त्याचं 2 हे योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढे जर आपण बघितलं तर प्रश्न क्रमांक 3 बघा. प्रश्न क्रमांक काय आहे, आगीत तेल ओतणे. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे, सांगण्याची गरज नाही, बरोबर. म्हणजे एखादी गोष्ट त्या ठिकाणी घडलेली असते आणि तिथं एखादा जण जाऊन त्याच्यामध्ये आगीत तेल ओतत असतो. मग आता इथं काय आहे की या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा असा प्रश्न तुम्हाला इथं विचारलेला आहे, की आता आगीत तेल ओतू नको असं, म्हणजे एखादी गोष्ट त्या ठिकाणी चिघडलेली असते त्याच्यामध्ये अजून जास्त त्या ठिकाणी त्याच्यामध्ये वाद निर्माण करणं किंवा त्याच्यामध्ये अजून तिला जास्त पेटवणं आपल्या भाषेमध्ये असं आपण त्या ठिकाणी म्हणत असतो. मग इथं प्रश्न काय विचारलेला आहे की या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा असा प्रश्न विचारलेला आहे. आता आगीत तेल ओतणे म्हटल्यानंतर आगीत तेल ओतल्यावर स्फोट होतो. आता इकडं ज्यांना नाही माहिती त्या ठिकाणी जेव्हा होम हवन केलं जातं तेव्हा आगीत तेल ओतल्यानंतर तिथं त्या ठिकाणी काय होणार आहे, तर भडका तर होणारच आहे, नाही तर मग तसं डोकं तिकडे लावू नका किंवा ते लॉजिक तिकडे लावू नका, समजलं का. पर्याय 2 दिला होता, माधवचा प्रथम क्रमांक आल्यावर मुख्याध्यापकांनी त्या सत्कार करून आगीत तेल ओतले. नाही, हे अजिबात नाही, असं नाही. तर त्या ठिकाणी माधवचा प्रथम क्रमांक आला, त्या सत्कार झाला, तर आनंदाची गोष्ट आहे, बरोबर ना. म्हणजे सर्वांना त्या ठिकाणी काय झाला, आनंद झाला, बरोबर ना. म्हणजे इथं त्या ठिकाणी आगीत तेल ओतलं का मुख्याध्यापकांनी, नाही, उलटून इकडं माधवला काय मिळाली, तर प्रेरणा मिळणार आहे या सर्व गोष्टींच्या माध्यमातून, बरोबर का नाही. म्हणून तिकडं ते लॉजिक तिथं येऊ शकत नाही किंवा ते उत्तर बरोबर नाही. पर्याय 3 दिलेला होता की मुलाच्या व सुनेच्या भांडणात सासूबाईंनी सुनेची मुलाजवळ तक्रार करून आगीत तेल ओतले. बघा आता मुलाच्या व सुनेच्या भांडणात काय केलं, सासूबाईंनी सुनेची तक्रार केली, कुणाकडं, मुलाजवळ. मग आता जेव्हा त्या ठिकाणी सासूबाई मुलाकडं तक्रार करते आहे कुणाची, सुनेची, तर 100% इथं आगीमध्ये तेल ओतलं जाणार आहे, कारण की सून म्हणजे मुलाच्या व सुनेच्या भांडणात, बरोबर ना, सासूबाईंनी त्या ठिकाणी सुनेची मुलाजवळ काय केली, तक्रार केली, तर 100% इथं आगीमध्ये तेल ओतलं जाणार आहे. इथं कुठेही शंका नाही, 100% आगीमध्ये तेल ओतलं जाणार आहे. म्हणजे जिथं ऑलरेडी भांडण झालं आहे आणि त्या भांडणामध्ये अजून त्या ठिकाणी काय केलं जाते आहे, तर त्या भांडणाला बढती दिली जाते आहे. म्हणजे त्या ठिकाणी बढती जेव्हा त्या ठिकाणी दिली जाते तेव्हा मग आगीत तेल ओतलं जातं.
हा जो प्रसंग आहे किंवा हा जो मोमेंट आहे, तर हा मोमेंट अत्यंत महत्त्वाचा आहे, बरोबर. म्हणजे कशासाठी, आपल्यासाठी नाही, तर त्या ठिकाणी आलेलं जी काही रचना आहे त्या रचनेसाठी हा मोमेंट अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून पर्याय 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. ओके. मग इकडं त्या ठिकाणी पर्याय 4 येऊ शकत नव्हतं. मोहनरावांना लॉटरी लागल्यावर पत्नीने अत्यानंदाने आगीत तेल ओतले. अजिबात नाही. लॉटरी लागल्यानंतर त्या ठिकाणी जी काही पत्नी आहे ती पत्नी आनंदाने भारावून गेली असेल हो. ती आगीत त्याशाला तेल ओतणार आहे, बरोबर का नाही. आगीत तेल ओतणं म्हणजे काय, तुम्हाला मी सांगितलं की ऑलरेडी आता परिस्थिती चिघडलेली आहे, बिघडलेली आहे. तिथं त्या ठिकाणी काय करणं, तर आपल्या भाषेमध्ये त्या ठिकाणी कडीचा नारळ लावालावी करणं किंवा त्या ठिकाणी चिंग्या लावणं अशातला प्रकार आपल्या सर्वांना माहिती आहे, बरोबर. म्हणून प्रश्न क्रमांक 3चं उत्तर पर्याय क्रमांक 3 हेच त्या ठिकाणी होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा आता, खालील शब्दांचा समास ओळखा. आणि आजच्या लेक्चरची प्रश्न कशी होती, सर्वांनी आवर्जून मला कमेंट्स बॉक्समध्ये आवर्जून सांगा आणि सर्वांनी लेक्चर अटेंड करा, बरं का. आता काही दिवसांपासून आपलं लेक्चर होऊ शकलं नव्हतं, पण आता इथून त्या ठिकाणी पुढे लाईव्ह नाही, पण प्रीमियर लाईव्ह थोडे दिवस, कारण की थोडा तांत्रिक इश्यू आलेला आहे, टेक्निकल इश्यू आलेला आहे, पण आपले लेक्चर बंद पडणार नाही, समजलं का. ह्याची मात्र शाश्वती आहे, बरोबर. आता इकडं बघा की खालील शब्दांचा समास ओळखा असा प्रश्न तिथं विचारलेला आहे. आता मित्रांनो, समास या घटकावरती प्रश्न जर विचारला तर हा शब्द कसा बनला, तर हा शब्द बनला सम अधिक अस यांचं एकत्रीकरण झालं आणि समास या शब्दाची निर्मिती झाली. समासाचे मुख्य प्रकार किती पाडले, तर बघा काही सेकंदात किंवा काही वेळेत त्या ठिकाणी या सर्वच्या सर्व गोष्टी क्लिअर करून घ्या की समास म्हटल्यानंतर यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की हे 4 प्रकार जे काही आहेत ते पाडलेत. तर यामध्ये सर्वात पहिला जो प्रकार आहे तो सर्वात पहिला प्रकार आहे अव्ययी भाव समास. हा सर्वात पहिला प्रकार आहे. ओके, अव्ययी भाव समास. त्यानंतर नंबर 2 मध्ये जर तुम्ही त्या ठिकाणी बघितलं तर नंबर 2 मध्ये अव्ययी भाव झाल्यानंतर दुसरा येतो तत्पुरुष समास. ओके, एका प्रकारामध्ये एका शब्दामध्ये सर्व प्रकार समजून घ्या. त्यानंतर नंबर 3 मध्ये तुम्ही जर बघितलं तर द्वंद्व समास. हा नंबर 3चा जो काही प्रकार आहे तो समासाचा आहे, द्वंद्व समास. ओके, हा नंबर 3चा प्रकार आहे. नंबर 4 मध्ये आलात तर त्या ठिकाणी बहुव्रीही समास. आता या चौघ समासामध्ये काय काय महत्त्वाचं आहे, अव्ययी भाव समासामध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ज्या समासाचं पहिले पद महत्त्वाचे असते, कितवे पद महत्त्वाचे असते, पहिले पद महत्त्वाचे असते, बरोबर. ह्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी समाविष्ट होत असतात. त्यामध्ये त्या ठिकाणी तत्पुरुष समासामध्ये कितवे पद महत्त्वाचे असते, तर इकडं दुसरे पद महत्त्वाचे असते, याला तत्पुरुष समास म्हणून ओळखले जाते. त्यानंतर द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदे समान असतात किंवा दोन्ही पदे जी असतात ती दोन्ही पदे महत्त्वाची असतात. हे त्या ठिकाणी तिसरा प्रकार अत्यंत महत्त्वाचा. आणि 4 नंबरचा जो प्रकार आहे तो म्हणजे बहुव्रीही आहे, म्हणजे दोन्ही पदे महत्त्वाची नसून, दोन्ही पदे महत्त्वाची नसून कितव्या पदाचा बोध होतो, तर तिसऱ्या पदाचा त्या ठिकाणी बोध होतो. त्याला मराठीमध्ये काय म्हणतात, तर बहुव्रीही समास म्हणून त्या ठिकाणी त्याची ओळख आहे. अशा पद्धतीने आपल्याला समास हे चौघ प्रकार इथं आपल्याला सांगता येतात. मित्रांनो, जेव्हा अव्ययी भाव समासाची संकल्पना जेव्हा आपल्याला अभ्यासायची असते तेव्हा मी तुम्हाला सांगितलं पहिलं पद अत्यंत महत्त्वाचं असतं, बरोबर. त्याला त्या ठिकाणी काय म्हणतात, तर अव्ययी भाव समास म्हणतात. म्हणजे इथं त्या ठिकाणी अव्ययी भाव समासामध्ये जे काही पहिलं पद उपसर्ग घटित असं तुम्हाला सर्वांना माहिती असेल, तिथं काही संस्कृत उपसर्ग जोडून येतात किंवा त्या ठिकाणी अरबी किंवा फारसी उपसर्ग त्या ठिकाणी जोडून येत असतात. फारसी किंवा अरबी अशा प्रकारचे उपसर्ग त्या ठिकाणी जोडून येत असतात. त्यातून तो समास त्या ठिकाणी काय केला जातो, ओळखला जातो. काही मराठी म्हणजे त्याचे उपप्रकार पडतात, 3 उपप्रकार पडतात. मराठी, त्याच्यानंतर त्या ठिकाणी संस्कृत उपसर्ग आणि यावनी उपसर्ग, अशा 3 प्रकारामध्ये तो समास काय आहे तो विभागलेला आहे. म्हणून इकडं आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की इकडं आता पदोपदी अशा प्रकारची, म्हणजे आता बघा, आता पदोपदी हा जो शब्द आपल्याला दिलेला आहे, पदोपदी, त्याच्यानंतर घरोघरी, बरोबर, घरोघरी, त्याच्यानंतर क्षणोक्षणी, अशा प्रकारची सामासिक शब्द, पुन्हा पुन्हा, अशा प्रकारची सामासिक शब्द त्यामध्ये समाविष्ट होत असतात, बरं का. अशा प्रकारची सामासिक शब्द सुद्धा त्यामध्ये समाविष्ट होत असतात. मग अशा प्रकारची शब्द जर आली तर या शब्दांना काय म्हटलं जातं, तर या शब्दांना म्हटलं जातं द्विरुक्त शब्द. म्हणजे
या शब्दांचा समावेश सुद्धा कशामध्ये केला जातो तर अव्ययीभाव समासामध्येच केला जातो. समजलं का? म्हणजे उपसर्ग तर येतातच, पण त्याच्या व्यतिरिक्त जे द्विरुक्त शब्द आहे त्या द्विरुक्त शब्दांचा समावेश सुद्धा ह्याच्यामध्ये केला जातो. म्हणून त्या ठिकाणी आवर्जून लक्षात ठेवा की इकडं जर पदोपदी म्हटल्यानंतर हे कोणत्या समासाचं उदाहरण आलेलं असणार आहे तर ते अव्ययीभाव समासाचं आलेलं असणार आहे. कारण बहुविरी समासामध्ये त्या प्रकारची रचना काही येत नाही. बहुविरीमध्ये येताना काय येतं, दोन्ही पदे महत्त्वाची नसून अगदी तिसऱ्या पदाचा बोध होतो, त्याला बहुविरी समास म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं. बरोबर. मग त्याचे उपप्रकार जे काही आहे त्याचे उपप्रकार ह्याच्यामध्ये समाविष्ट म्हणजे यामध्ये ते उदाहरण जे काही दिलेलं आहे ते येत नाही. समजलं का? कारण की इथं दोन नामे एकत्र आहेत ना द्विरुक्त मध्ये की पद अधिक पद, बरोबर ना, पदोपदी अशा पद्धतीने, बरोबर ना. मग आता इकडं जर आपण लक्षात घेतलं तर बहुविरी समासामध्ये जे जे प्रकार आपल्याला सांगितलेली आहेत ते सर्व प्रकार त्या ठिकाणी आपण अभ्यासली पाहिजेत. बरोबर. म्हणजे सर्वात पहिला प्रकार येतो तुमचा विभक्ती बहुविरी, बरोबर का. त्याच्यानंतर नंबर 2 मध्ये दुसरा प्रकार येतो विभक्ती बहुविरी झाल्यानंतर नत्र बहुविरी येतो, प्रादी बहुविरी येतो, बरोबर ना. हे प्रकार त्याच्यामध्ये समाविष्ट होतात. मग इकडं दोन्ही पदे महत्त्वाची नसून तिसऱ्या पदामध्ये त्याचा समावेश होत असतो. त्यानंतर द्विगु समासमध्ये तुम्हा सर्वांना माहिती आहे त्याला संख्यापूर्व पद असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे त्याचं पहिलं पद जे असतं तर ते संख्यावाचक असतं. म्हणजे पहिलं पद की 9 रात्र, 9 रात्रींचा समूह, पंचवटी, बरोबर ना, 5 वटांचा समूह, बरोबर ना. म्हणजे पहिलं जे पद आलेलं असतं ते पहिलं पद संख्यावाचक असतं. याला म्हणतात द्विगु समास. बरोबर. अव्ययीभाव तुम्हाला सांगितला. आता तत्पुरुष म्हटल्यानंतर त्याचे उपप्रकार पडतात, बरोबर ना. म्हणजे त्यामध्ये कर्मधारय तत्पुरुष आहे, नत्र तत्पुरुष आहे, अलुक तत्पुरुष आहे, उपपद तत्पुरुष आहे, बरोबर का, द्विगु तत्पुरुष आहे. ह्या संपूर्ण प्रकारांचा समावेश या तत्पुरुष समासामध्ये केला जातो. विभक्ती तत्पुरुष आहे, बरोबर. म्हणजे ज्या समासाचं दुसरं पद महत्त्वाचं असतं त्याला तत्पुरुष समास म्हणून त्या ठिकाणी ओळखले जाते. अशा पद्धतीने या सर्व गोष्टी आपण क्लिअर केल्या पाहिजे, बरोबर. म्हणजे इकडे याला म्हटलं जातं अव्ययीभाव समास, बरोबर. अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. अशा पद्धतीने सविस्तर विश्लेषण परिपूर्ण कन्सेप्ट क्लिअर झाल्या तरच आपल्याला सर्व गोष्टी समजतात. प्रश्न कमी होऊ दे, काय अडचण नाही, प्रश्न जास्त नाही झाले तरी काही फरक पडणार नाही. पण महत्त्वाची गोष्ट एक आहे की कन्सेप्ट प्रॉपर क्लिअर झाल्या पाहिजे. अलग लक्षात, तरच या सर्व गोष्टी शक्य होणार आहे, अदरवाईज नाही. पुढे बघा आता 5 नंबरचा प्रश्न, खालील वाक्याचा प्रकार ओळखा. आता वाक्याचे प्रकार म्हटल्यावरती आपल्याला 100% प्रश्न विचारले जातात. 4 पर्याय दिले आहेत मित्रांनो. पहिला पर्याय आहे संयुक्त वाक्य. आता संयुक्त वाक्य म्हटलं की अत्यंत महत्त्वाचा हा पार्ट आहे. संयुक्त वाक्यामध्ये 2 गोष्टी आपल्याला क्लिअर असल्या पाहिजे, बरं का. एक म्हणजे संयुक्त वाक्याचे प्रकार आणि दुसरा पार्ट म्हणजे संयुक्त वाक्य जे काही आलेलं असतं तर ते किती प्रकारे म्हणजे कशा पद्धतीने जोडून येत असतं, हा एक महत्त्वाचा पार्ट. तर संयुक्त वाक्याचे प्रकार म्हटल्यानंतर तुम्हा सर्वांना माहिती आहे की संयुक्त वाक्याचे प्रकार किती आहेत. तर संयुक्त वाक्याचे प्रकार 3 आहेत. तो 3 प्रकार कोणकोणते, तर सर्वात पहिला प्रकार येतो केवल संयुक्त. हा सर्वात पहिला प्रकार त्या ठिकाणी येतो. MPSC मध्ये अगदी डिटेल यावरती प्रश्न विचारले गेलेले आहेत, बरोबर. मग केवल संयुक्तमध्ये रचना कशी असते तर पहिलं वाक्य केवल असतं, दुसरं वाक्य ही केवल असतं. म्हणजे केवल अधिक केवल याला केवल संयुक्त म्हणून ओळखलं जातं. त्याच्यानंतर नंबर 2चा प्रकार येतो तुमचा मिश्र संयुक्त. ओके, मिश्र संयुक्त हा नंबर 2चा प्रकार त्या ठिकाणी येतो. मग यामध्ये पहिलं वाक्यही मिश्र असतं, दुसरं वाक्यही मिश्र असतं. ती रचना ही कशाची असते, मिश्र संयुक्तची असते, बरोबर. नंबर 3 मध्ये जर तुम्ही आलात तर नंबर 3 मध्ये त्या ठिकाणी कोणता येतो, केवल मिश्र संयुक्त. केवल मिश्र संयुक्त अशा पद्धतीने म्हणजे पहिलं वाक्य केवल असेल, दुसरं वाक्य मिश्र असेल, याला म्हणतात संयुक्त वाक्याचे प्रकार, बरोबर. त्याच्यानंतर त्या ठिकाणी संयुक्त वाक्य कशा पद्धतीने जोडून येत असतं, ते कोणकोणत्या अव्ययांनी जोडून येतं, जे प्रधानत्व बोधक आहेत. काय आहेत, प्रधानत्व बोधक आहेत. तर प्रधानत्व बोधक मध्ये जे 4 प्रकार येतात त्याच्याने संयुक्त वाक्य काय केलेलं असतं, जोडलेलं असतं. सर्वात पहिला जो प्रकार येतो प्रधानत्व मध्ये तो म्हणजे समुच्चय, बरोबर, समुच्चय बोधक. दुसरा येतो विकल्प बोधक, बरोबर. नंबर 3 मध्ये तो परिणाम बोधक आणि नंबर 4 मध्ये तो न्यूनत्व बोधक. अशा प्रकारे आपण जर लक्षात घेतलं तर या 4 गोष्टी त्यामध्ये समाविष्ट होत असतात. यामध्ये येणारं प्रत्येक वाक्य काय आलेलं असतं तर यामध्ये येणारं प्रत्येक वाक्य संयुक्त वाक्य असतं. इतकं डिटेल विश्लेषण आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो दुसरा पर्याय आपल्याला दिला होता केवल वाक्य.
आता केवल वाक्य म्हटल्यानंतर अगदी सोपा प्रकार आहे हा बरं का. केवल वाक्यामध्ये काय असतं तर ज्या वाक्यरचनेमध्ये एकच कर्ता असतो, ज्या वाक्यरचनेमध्ये एकच क्रियापद असते बरं का, अशा प्रकारची रचना ज्या ठिकाणी असते त्याला काय म्हटलं जातं, केवल वाक्य म्हणून ओळखलं जातं. की ज्या वाक्यरचनेमध्ये एकच कर्ता आलेला असणार, एकच क्रियापद आलेलं असणार बरोबर. आणि तिसरा पर्याय आपल्याला दिला होता तो म्हणजे मिश्र वाक्य. मिश्र वाक्य हा अत्यंत महत्त्वाचा प्रकार आहे, यावरती सर्वात जास्त प्रश्न आपल्याला विचारले जातात. मग आता वाक्य काय की आई अंगण झाडते व रांगोळी काढते, व ने वाक्य जोडलेलं आहे. मग व कशामध्ये येतो तर समुच्चयमध्ये व येतो, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं अगदी योग्य उत्तर आहे बरोबर. संयुक्त वाक्य. मिश्र वाक्यामध्ये काय असतं, पहिलं वाक्य त्या ठिकाणी गौण असणार आहे, तर दुसरं वाक्य जे काही आलेलं असतं ते प्रधान असतं. म्हणजे सांगण्याचा उद्देश माझा एकच आहे, पहिल्या वाक्याला दुसऱ्या वाक्यावरती अवलंबून राहावं लागतं, त्याला म्हटलं जातं मिश्र वाक्य. समजलं का, त्याला काय म्हटलं जातं, मिश्र वाक्य. मग याच्यामध्ये आलेले जे काही वाक्य असतात ते कशाने जोडलेली असतात, तर जोडणी कशाने असते याची, तर याची जोडणी जे गौणत्व बोधक उभयनी अव्यय आहे तर त्याच्याने वाक्याची जोडणी त्या ठिकाणी झालेली असते बरोबर. सर्वात पहिला प्रकार येतो स्वरूप बोधक बरोबर. नंबर 2 येतो त्या ठिकाणी, नंबर 2 मध्ये येतो उद्देश बोधक, आणि नंबर 3 मध्ये येतो 2 नंबरमध्ये उद्देश बोधक, नंबर 3 मध्ये त्यामध्ये समाविष्ट होतो कारण बोधक, आणि 4 नंबरमध्ये येतो संकेत. या प्रत्येक प्रकारामध्ये येणारं जे वाक्य असतं ते येणारं वाक्य काय असतं तर ते मिश्र वाक्य असतं. अशा पद्धतीने हा एक कन्सेप्ट आपण इथं क्लिअर केला पाहिजे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर अगदी त्या ठिकाणी डिटेल मी तुम्हाला विश्लेषण करून दिलं. संकेतार्थी म्हटल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती आहे संकेत म्हणजे काय असतो, तर संकेत म्हणजे अट असते, कुठली तरी अट दर्शवलेली असते की असं केलं तर तसं होणार, तसं झालं तर असं होणार, अशा पद्धतीने अट त्या ठिकाणी आलेली असते. 4 पर्यायांचं विश्लेषण. 6 नंबरचा प्रश्न आहे बघा, अद्भुत या परी हरीची करुणा बरोबर ना. म्हणजे त्या ठिकाणी अद्भुत या परी हरीची करुणा, अहो आमच्यावरती त्या ठिकाणी दया झाली, कुणाची तर हरीची दया झाली. या काव्य पंक्तीतील करुणा या शब्दात समानार्थी शब्द काय, चमत्कार तर काय त्या ठिकाणी येऊ शकणार नाही बरोबर का. चमत्कार नाही झाला तर त्या ठिकाणी काय झालेली आहे, दया झालेली आहे. म्हणजे दया, या पर्याय 2 ही त्याचं योग्य उत्तर आहे. ईश्वर आणि आशीर्वाद हे तर काही येऊ शकत नव्हतं बरोबर. म्हणजे अद्भुत या परिहरीची करुणा, म्हणजे अशा प्रकारच्या ओवी तुम्हाला सांगितल्या जात आहेत आणि त्यावरून तुम्हाला त्या ठिकाणी ओळखायला सांगितलं जात आहे की दिलेल्या पर्यायातील त्या ठिकाणी आलेला जो काही शब्द आहे करुणा, याचा समानार्थी शब्द त्या ठिकाणी तुम्ही ओळखा, असा प्रश्न तुम्हाला इथे विचारला जातो आहे. सॉरी. तर अशा पद्धतीने मित्रांनो या सर्व गोष्टी आपण क्लिअर केल्या पाहिजे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, आता या ठिकाणी आपल्या खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. म्हण काय आहे, आपला हात जगन्नाथ बरोबर. आपली उन्नती आपल्याच कर्तृत्वावर अवलंबून असते. दुसरा पर्याय त्या ठिकाणी दिला आहे, दुसऱ्याचा अनुभव पाहून मनुष्य शहाणा होतो, पैशाने सर्व कामे साध्य होतात, मिळालेल्या संधीचा फायदा करून घेणे. आता इथं आपला हात जगन्नाथ म्हटल्यानंतर आपली उन्नती आपल्याच कर्तृत्वावर अवलंबून असते. म्हणजे जेवढं तुम्ही त्या ठिकाणी कष्ट करणार, जेवढं त्या ठिकाणी अभ्यास करणार, तेवढं त्या ठिकाणी तुम्हाला लवकरात लवकर नोकरी लागणार आहे. तुमचा अभ्यास करण्यासाठी कोणी दुसरं येणार नाही, हे तुम्हाला माहिती असतं बरोबर. तरी सुद्धा आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असतो बरोबर. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे तर पहिलंच येणार आहे की आपली उन्नती आपल्याच कर्तृत्वावर अवलंबून असते. जेवढं तुम्ही त्या ठिकाणी फास्ट अभ्यास करणार तेवढं त्या ठिकाणी लवकरात लवकर तुम्हाला यशाची प्राप्ती मिळणार आहे मित्रांनो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा की पुन्हा प्रयोगावरती प्रश्न विचारलेला आहे की खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. आता इकडे काय सांगितलं आहे, कृष्णाकडून शिशुपाला मारला गेला. मी तुम्हाला सांगितलं की ज्या ठिकाणी वाक्यामध्ये कर्ता आलेला असतो, कर्त्याला कडून अशा प्रकारचं शब्दयोगी अव्यय जोडलेलं असतं, आणि त्याच्यानंतर नंबर 2 मध्ये जिथे त्या ठिकाणी क्रियापद आलेलं असतं, आणि ते क्रियापद कसं असतं तर ते क्रियापद संयुक्त क्रियापद असतं बरोबर. ही दुसरी महत्त्वाची गोष्ट. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट काय आहे की वाक्यामध्ये जे काही क्रियापद असते संयुक्त क्रियापद असतं, आणि तो प्रयोगाचा प्रकार इंग्रजीतील ॲक्टिव्ह व्हॉइस व पॅसिव्ह व्हॉइस बरं का, यावरती त्या ठिकाणी काय करतो तो अवलंबून असतो किंवा डिपेंड असतो बरोबर. अशा प्रकारची रचना कोणती असते तर त्याला त्या ठिकाणी काय म्हटलं जातं तर त्याला नवीन कर्मणी म्हटलं जातं. पुरांत काही येऊ शकत नाही. समापन मी तुम्हाला सांगितलं, कर्मणी तुम्हाला मी सांगितलं बरोबर. फक्त पर्याय क्रमांक 3 हे त्याचं अगदी योग्य उत्तर आलेलं असणार आहे किंवा योग्य उत्तर त्या ठिकाणी येतं. अशा पद्धतीने हा 8 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 होतं.
त्यानंतर 9 नंबरचा प्रश्न आहे बघा, अंगावर मूठभर मांस चढणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा. आता प्रश्न विचारलाय की अंगावर मूठभर मांस चढणे, अशा प्रकारे त्या ठिकाणी शब्दार्थ दिलेला आहे. बरोबर, त्याचा तुम्हाला वाक्यामध्ये उपयोग करून सांगितलेला आहे बघा. मूठभर मांस चढल्याने वजन वाढते, हे कसं काय लॉजिक लागतंय का? नाही, हे तर काही येऊ शकत नाही. बरोबर, अकबराने केलेल्या स्तुतीमुळे बिरबलाच्या अंगावर मूठभर मांस चढले. आता जेव्हा एखादा स्तुती करतो तेव्हा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये आनंद होतो, खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी ते ऐकल्यानंतर भारी वाटतं. बरोबर का नाही? आपण आनंदाने प्रफुल्लित होऊन जातो. बरोबर का? म्हणजे इथं त्या ठिकाणी अकबराने केलेल्या स्तुतीमुळे बिरबलाच्या अंगावर मूठभर मांस चढले, म्हणजे इथं पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आलेलं असणार आहे. प्राचार्यांनी केलेल्या अपमानामुळे आता इथं अपमान होतोय, अपमानाने कसं काय त्या ठिकाणी मूठभर मांस चढणार आहे? अहो, जी तब्येत आहे ती खालवणार आहे, खरं आहे का नाही? जेव्हा जेव्हा टेन्शन येतं तेव्हा तेव्हा आपोआप तब्येत त्या ठिकाणी काय होतंय, कमी होतंय. म्हणून त्या ठिकाणी पर्याय 3 तर काही येऊ शकत नाही. मूठभर चढलेले मांस उतरवण्यासाठी जिम लावावी, हे कसं काय? लॉजिकच नाही ना. म्हणजे जिथं त्या ठिकाणी स्तुती होते आहे, जिथे आनंद आहे, बरोबर का, तर तिथे ह्या सर्व गोष्टी काय होणार आहेत, तर तिथे त्या ठिकाणी आलेल्या असणार आहे. बरं का, म्हणून त्या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे त्या ठिकाणी योग्य उत्तर होतं. बरोबर, त्यानंतर पुढे बघा, खालील उद्गारार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतरण केलेले योग्य विधान ओळखा. आता तुम्हा सर्वांना माहिती आहे की जे उद्गारार्थी वाक्य असतं त्या उद्गारार्थी वाक्यामध्ये एक सर्वात महत्त्वाची गोष्ट काय असते की ज्या काही मनातील भावना असतात त्या अचानकपणे त्या ठिकाणी प्रकट होत असतात. बरोबर ना? मग मनातील ज्या भावना असतात त्या अचानकपणे प्रकट होतात आणि वाक्यरचनेच्या शेवटी काय आलेलं असतं? उद्गारवाचक चिन्ह आलेलं असतं. बरोबर ना? म्हणजे आता प्रश्न काय दिलाय, किती आता त्याचं उद्गारार्थी वाक्याचं काय सांगितलंय? विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतरण करायला सांगितलंय. मग जेव्हा तुम्ही उद्गारार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतरण करीत आहात, त्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला आवर्जून त्या ठिकाणी लक्षात येते की एका उद्गारार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतरण करताना बरं का, ते योग्य विधान कशा पद्धतीने आलेलं आहे बघा, की इथं जो उद्गार आलेला असतो तो उद्गार इथं काढून टाकावा लागतो. बरं का, आणि तो उद्गार काढल्यानंतर इथं वाक्य जे काही तयार केलेलं असतं तर ते वाक्य साधे विधान केलेले असते. कसे असते? साधे विधान त्या ठिकाणी केलेले असते. बरोबर, याला म्हणतात विधानार्थी वाक्य. बरं का, काय म्हणतात? विधानार्थी वाक्य. मग इकडं त्या ठिकाणी साधे विधान म्हणजे काय, की जे उद्गारवाचक चिन्ह आहे तेही काढून टाकावं लागतं. वाक्यरचने शेवटी कोणतं चिन्ह येतं तर पूर्ण विराम त्या ठिकाणी घ्यावा लागतो. बरोबर का, म्हणजे उद्गार काढून टाकायचे, पूर्ण विराम त्या ठिकाणी घ्यायचा. बरोबर, म्हणजे अशा पद्धतीने जर आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलं तर या सर्वच्या सर्व संकल्पना आपण त्या ठिकाणी क्लिअर करू शकतो. मित्रांनो, या सर्वच्या सर्व गोष्टी आपण तिथे त्या ठिकाणी आवर्जून क्लिअर केल्या पाहिजे. यावरतीच प्रश्न परीक्षेमध्ये विचारली जातात म्हणजे जातात. बरं का, यावरती 100% प्रश्न परीक्षेमध्ये विचारली जातात म्हणजे जातात. म्हणून त्या ठिकाणी आपण या सर्वच्या सर्व गोष्टी आधीच क्लिअर केल्या पाहिजे. बरोबर, आता हे किती प्रश्न झाले? तर हे 10 प्रश्न झाले आहेत. बरोबर, किती प्रश्न झालेत आतापर्यंत? तर हे 10 प्रश्न एकूण त्या ठिकाणी झालेले आहेत. बरोबर, आता आपण पुढे त्या ठिकाणी मार्गस्थ होऊया. 11 नंबरचा प्रश्न घेऊया. बरोबर, हां, माझं हे सांगायचं राहिलं तर उत्तर पण काढायचं राहिलं आपलं. बरोबर ना? तर त्या ठिकाणी एक विधानार्थी वाक्य तयार करायचं असतं बघा. मधुमालती, किती सुगंधी आहे मधुमालतीचे फुलं. बरं, अशा पद्धतीने त्या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे, किती सुगंधी आहे मधुमालतीचे फुलं. आता इथं त्या ठिकाणी आलेला आहे उद्गार, मधुमालतीचे फूल सुंदर आहे, मधुमालतीचे फूल सुगंधी आहे, मधुमालतीचे फूल सुगंधी आहे. आता इथं त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह येऊ शकत नाही. मधुमालतीचे फूल सुंदर आहे, इथं उद्गाराचे चिन्ह येऊ शकत नाही. बरोबर, आता इथं त्या ठिकाणी आपल्याला काय सांगितलं आहे की किती सुगंधी आहे मधुमालतीचे फुलं. बघा, आता इकडं त्या ठिकाणी मधुमालतीचे फुलं सुगंधी आहे. आता हे येणार का? त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 येणार. या दोघांमध्ये बरेच विद्यार्थी आता कन्फ्यूज असतील की या दोघांपैकी कोणतं उत्तर त्या ठिकाणी बरोबर असणार आहे सर. तर इकडं मित्रांनो, अशा प्रकारे जर प्रश्न विचारला गेला तर आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की आता इथं दोघं पर्याय जे काही आलेले असतील ते दोघं पर्याय त्या ठिकाणी सर्वांना सारखे वाटत असतील. पण आता बघा, वाक्यामध्ये जी रचना आलेली असते तीच रचना आपल्याला इकडे कंटिन्यू करावी लागते. किती सुगंधी आहे मधुमालतीचे फूल, मधुमालतीचे फूल सुगंधी आहे. म्हणजे वाक्याची रचना जी काही आहे त्या वाक्याच्या रचनेमध्ये जे दिलेलं आहे आपल्याला
तेच घ्यायला लागतं आणि पुढे कंटिन्यू चालावं लागतं. आलं लक्षात? म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे की मधुमालतीचे फूल सुगंधी आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे योग्य आहे. पहिलं का नाही आलं सर? पहिलं न येण्यामागचं कारण काय आहे? सुंदर नाही येते, ते कसं आहे? सुगंधी आहे. समजलं का? सुगंधी असणं वेगळा विषय आणि सुंदर असणं वेगळा विषय. मग तुम्ही वाक्याचा अर्थ का बदलवताय? कारण की महत्वाची गोष्ट काय आहे की जेव्हा वाक्याचं रूपांतरण असतं तेव्हा वाक्याचा जो अर्थ असतो तो जशाच्या तसा त्या ठिकाणी तुम्हाला ठेवावा लागतो. त्याच्यामध्ये तुम्हाला बदल करून चालत नाही. आलं का लक्षात? म्हणून मित्रांनो, या ठिकाणी जर आपण लक्षात घेतलं तर ही आलेली जी काही रचना असते तर ही आलेली रचना त्यामध्ये महत्त्वपूर्ण ठरत असते बरं का. अशा पद्धतीने सर्व गोष्टी आपण क्लिअर केल्या पाहिजे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा मित्रांनो की खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. अचाट खाणे आणि मसनात जाणे. बरोबर? अचाट खाणे मसनात जाणे. आता इथं त्या ठिकाणी मसनात जाणे आपल्याला सर्वांना माहिती आहे, याचा सर्वांना अनुभव पण आहे, सांगण्याची गरज नसावी. बरोबर का? म्हणजे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो. आता त्या ठिकाणी अचाट खाणे मसनात जाणे असं सांगितलेलं आहे. बरोबर? शूद्र माणसाच्या निंदेने थोर माणसाचे काही नुकसान होत नाही. खाण्यापिण्यात अतिरेक झाल्यास आता बघा ह्याचं त्या ठिकाणी खाण्यापिण्यावरती ती म्हण त्या ठिकाणी आलेली आहे की अचाट खाणे मसनात जाणे. बरोबर? म्हणजे खाण्यापिण्यात अतिरेक झाल्यास परिणाम वाईट होतोच. अगदी बरोबर आहे की खाण्यापिण्यावर कंट्रोल पाहिजे. एखाद्या दिवशी आपण आपल्याला आवडीचा पदार्थ इतका खातो की त्याचा इतका त्रास होतो की म्हणजे आपण विचारही करू शकत नाही, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा त्रास होतो. पण मित्रांनो, असं त्या ठिकाणी होणं म्हणजे चुकीचं आहे. अशा पद्धतीने तिथं म्हणजे शक्यतो व्हायला नको बरं का. म्हणजे अशा पद्धतीची रचना त्या ठिकाणी आलेली आहे की पर्याय क्रमांक 3 की अचाट खाणे मसनात जाणे अशा पद्धतीने ती रचना त्यामध्ये समाविष्ट झालेली आहे. बरोबर? म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्या ठिकाणी योग्य उत्तर आहे. अडल्या कामासाठी अधिक परिश्रम घेणे हे येऊ शकत नव्हतं की अचाट खाणे मसनात जाणे हे त्याचं योग्य अगदी योग्य उत्तर होतं. बरोबर? अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर. त्यानंतर पुढे आहे बघा प्रश्न क्रमांक 12 काय सांगतोय? जगी सर्व सुखी असा कोण आहे? आता हा प्रश्न आपल्याला इतक्या वेळेस विचारलेला आहे की जगी सर्व सुखी असा कोण आहे. या प्रश्नार्थ वाक्याचा प्रकार ओळखा असा प्रश्न विचारलाय. आता प्रश्नार्थ आहे बरोबर, पण प्रश्न कोणत्या स्वरूपाचा आहे? तर तो ते वाक्य का प्रश्नार्थी होकारार्थी आहे असा प्रश्न तुम्हाला तिथे आलेला आहे. प्रश्नार्थी होकारार्थी आहे का प्रश्नार्थी नकारार्थी आहे अशा प्रकारचा प्रश्न तिथे विचारलेला आहे. प्रश्न होकारार्थी आहे का प्रश्न नकारार्थी आहे? वाक्य कोणत्या प्रकारातलं आहे ते तुम्हाला विचारलेलं आहे. बरोबर? आता काय सांगितलंय? जगी सर्व सुखी असा कोण आहे. वाक्यामध्ये काय नाही तर वाक्यामध्ये कुठल्याही प्रकारचा नकार नाही. बरोबर? काय नाही? नकार त्यामध्ये आलेला नाही. तिथे काय आलेला आहे तर तिथे आलेला आहे होकार. मग ते काय येणार आहे तर प्रश्नार्थी. विधानार्थी तर काही येऊ शकत नाही. मी तुम्हाला सांगितलं की विधानार्थी यायचं असेल तर तिथं स्थळवाचक किंवा त्या ठिकाणी कालवाचक अशा प्रकारची शब्द त्या ठिकाणी यायला पाहिजे, तरच त्या ठिकाणी ते विधानार्थी येऊ शकतं. अदरवाईज येऊ शकत नाही. उद्गारवाचक तर काही येऊ शकत नव्हतं. होकारार्थीच येणार, कारण की नकारार्थी त्या ठिकाणी नकार नाहीच, म्हणून त्या ठिकाणी ते नकारार्थी येऊ शकत नाही. म्हणून ते प्रश्नार्थी होकारार्थी आहे. कसा येते? प्रश्नार्थी होकारार्थी अशा पद्धतीने. बरोबर? हा 12 नंबरचा प्रश्न होता मित्रांनो. त्यानंतर पुढे बघा, धनाची करी माया, धनाची करी माया उडत्या पाखराची छाया. या म्हणीचा अर्थ ओळखा. बरोबर? खूप पैसा मिळवला की पुढे सुख मिळते. आता बघा इकडे धनाची करी माया उडत्या पाखराची छाया. अगदी बरोबर आहे. हो, पैसा त्या ठिकाणी शाश्वत नाही आयुष्यात. पण एक असं पण आहे की पैशांशिवाय त्या ठिकाणी दुसरं म्हणजे त्या ठिकाणी जर आपल्याला कुठल्याही प्रकारची वस्तू खरेदी करायची असेल तर आपल्याला पैशांशिवाय पर्यायच नसतो. बरोबर का नाही? पण ते शाश्वत नाही हे निश्चित आहे. पैसा म्हणजे आयुष्य नाही आहे हे निश्चित आहे. समजलं का? तुमच्या त्या काही बेसिक गरजा आहे, ज्या काही बेसिक नीड्स आहे, ज्या मूलभूत गरजा आहेत त्या आपल्या भागल्या पुरेसा आहे, म्हणजे जर समाधान मानलं तर. पण जर त्या ठिकाणी आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये श्रीमंत व्हायचं असेल तर त्यासाठी धावपळ करावी लागणार आहे आणि धावपळ करून त्या ठिकाणी पैसा मिळवावा लागणार आहे. तो एक वेगळा विषय. बरोबर? म्हणून त्या ठिकाणी एक सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे की आपल्याला आता इथं त्या ठिकाणी ह्या कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं आहे. खूप श्रीमंत असतात ते पक्षी पाळतात हे तर काही येऊ शकत नाही. बरोबर? आजची श्रीमंती उद्या असेलच असे नाही, हे महत्त्वाचं आहे. हे त्याचं योग्य उत्तर आहे की आजची श्रीमंती उद्या असेलच असं नाही. म्हणून त्या ठिकाणी ते म्हटलं गेलं की काय? धनाची करी माया उडत्या पाखराची छाया.
अरे पाखराची छाया आहे ती, की आज आहे उद्या नाही. म्हणून पैसा असल्यानंतर त्या ठिकाणी त्याचा अतिरेक करू नका. व्यवस्थित त्याला जपा, व्यवस्थित त्याचा मान सन्मान करा. पण एखाद्या दिवशी जर तो पैसा निघून गेला म्हणजे ती पाखराची काय छाया आहे, समजलं का. म्हणून या सर्व गोष्टी तर क्लिअर होणं गरजेचं आहे, बरोबर. म्हणून त्या ठिकाणी पर्याय 4 हे योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढे बघा, नामाचे लिंग विचारावरती प्रश्न विचारलेला आहे. आता 100% यावरती प्रश्न येतो म्हणजे येतो. पुढीलपैकी कोणते शब्द विविध लिंगात त्या ठिकाणी आढळतात, म्हणजे उभयलिंगी, समजलं का. उभयलिंगी जसजशी प्रश्न येतील त्या पद्धतीने त्या ठिकाणी मी विश्लेषित करणार आहे. ओके, उभयलिंगी. आता याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार येतात. आपलं पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग माहिती आहे, पण एक प्रकार येतो सहजलिंग येतो, सामान्य लिंग येतो, बरं का. आता एवढं त्या ठिकाणी जेवढं परीक्षा दृष्टिकोन महत्त्वाचं आहे तेवढं त्या ठिकाणी आपण घेऊया. उभयलिंग म्हटल्यानंतर त्या ठिकाणी एकापेक्षा जास्त प्रकारामध्ये त्याचा समावेश होताना दिसतो. आता जोडा म्हटल्यानंतर तो जोडा तो कवी ह्या एकाच प्रकारामध्ये होणार. तो पोरा ते म्हणजे ती पोरं तो पोरं, समजलं का. म्हणजे त्या ठिकाणी पुल्लिंग आणि स्त्रीलिंग या दोघांमध्ये त्याचा समावेश होतो. ती बाग तो बाग याचाही समावेश त्याच्यामध्ये होतो. म्हणजे पर्याय 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे, बरं का. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे अगदी त्या ठिकाणी बरोबर आहे, बरोबर. देव हत्ती, तो देव तो हत्ती म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये समावेश होत नाही, तो फक्त पुल्लिंगीमध्ये जाणार. तो बोकड हे पण येणार नाही. म्हणजे फक्त पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आलेलं असणार आहे. अशा पद्धती मित्रांनो आपण लक्षात घेतलं पाहिजे. पुढीलपैकी कोणते शब्द विविध लिंगात त्या ठिकाणी आढळतात, तर पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. की पोरं आणि बाग ह्या शब्दांचा समावेश जो काही आहे तर तो कशामध्ये होत असतो, तर तो समावेश त्या ठिकाणी कशामध्ये होतो, तर त्या ठिकाणी उभयलिंगीमध्ये, पुल्लिंग आणि स्त्रीलिंगमध्ये त्याचा समावेश होताना दिसतो. इतर प्रकार सुद्धा आहे. जसजसे प्रश्न येत जातील त्या स्वरूपामध्ये मी विश्लेषण करत जाणार आहे. आता इकडं त्या ठिकाणी अशा पद्धतीने आपण हे उदाहरण त्या ठिकाणी घेतलं, बरोबर. अशा पद्धती एकूण जे काही प्रश्नांची संख्या होती आजची, तर अशा स्वरूपाची होती. ही अतिसंभाव्य आहे. आगामी काळामध्ये येणारे जे काही सर्वच्या सर्व पेपर आहे त्या सर्व पेपरसाठी ही जी काही आपली सिरीज आहे ही सिरीज अत्यंत अत्यंत महत्त्वाची आहे मित्रांनो. म्हणून सर्वांनी त्या ठिकाणी ही सिरीज कंटिन्यू करा. आवर्जून या सिरीजला त्या ठिकाणी उपस्थित राहा. कधीही त्या ठिकाणी गैरहजर राहू नका. प्रत्येक विषय शिक्षक जी काही आहे आपली महाराष्ट्रातली मातब्बर टीम आहे, मी नेहमी तुम्हाला सांगत आलेलो आहे, बरोबर. त्यामुळं सर्वांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने या सर्वच्या सर्व गोष्टींसाठी तत्पर राहा. आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपलं इलाइट एज्युकेशन हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आवर्जून करा, की जेणेकरून तुम्हाला नवनवीन नोटिफिकेशन्स येत राहतील आणि नवनवीन त्या ठिकाणी अपडेट्स तुम्हाला मिळतील. इथं मी थांबतो आहे. सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.